विंध्य पर्वत ओलांडून केदारनाथ व देवसेना दक्षिणेस आले. सह्याद्रीच्या शिरशिखरावर अनेक उन्मत्त राक्षस राहत होते. केदारनाथांच्या अधिपत्याखाली भैरवसेनेने राक्षसांचा संहार करण्यास सुरुवात केली. लवणासूर आणि खदिरांगार या राक्षसांचा वध केदारनाथांच्या आदेशानुसार सोहनसिद्धाने केला. शंभू शिखरावर कुतूहल राक्षस व केदारनाथांचे युद्ध झाले. नाथांच्या प्रहारामुळे कुतूहल राक्षस गुप्त होऊ लागला, तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि कुतूहलाला ठार केले. त्या क्षेत्राला शिखर शिंगणापूर असे नाव पडले. पुढे पंचोटीस बालभैरवाने 3 दिवस युद्ध करून ताडकासुराचा वध केला. शिकटभैरीने शबरासूर राक्षसाचा वध केला. केदारनाथांनी शिष्टाईकरिता तोरणभैरवास रत्नासुराकडे पाठवले. रत्नासुराने रुधिरोचनाला तोरणभैरवास भेटण्यास पाठवले. रुधिरोचनाने आपल्या कौशल्याने तोरणभैरवास आपल्या बाजूस वळवले. अशा प्रकारे तोरणभैरव फितूर झाला. त्यामुळे राक्षस देवसेनेवर भारी पडू लागले. नंतर हे विघ्न दूर करण्यासाठी श्री महालक्ष्मी व केदारनाथांनी विघ्नहर्त्या गणपतीला बोलावले. गणपतीने गुप्त वेशाने रत्नागिरी पर्वताच्या मार्गावर सर्वत्र बोरीच्या बिया पेरल्या. त्यामुळे सर्वत्र बोरीची दाट कुंपणे आणि वृक्ष निर्माण झाले. पुढे मायावी राक्षसांसोबत युद्धात भैरवसेनेला या वृक्षांचा आधार मिळाला. जेजुरी येथे 7 किल्ले व्यापून मणिभद्र आणि मल्लभद्र हे दोघे राक्षस राहत होते. शंकराचा अवतार मार्तंड भैरवाशी त्यांचे युद्ध झाले. मार्तंड भैरवाने त्यांचा वध केला आणि स्वतः जेजुरी येथे वास्तव्य केले. त्यांनाच आपण खंडोबा म्हणतो. मल्लांचा साथीदार अवंदासूर ह्याचा संहार करण्यासाठी केदारनाथांनी आदिशक्तीला हाक मारली. आदिशक्ती केदारनाथांच्या हाकेला धावून आली. तीच आई यमाई देवी. तिने अवंदासुराचा वध केला. आई यमाईचे येथे मूळपीठ झाले. ते क्षेत्र औंध म्हणून ओळखले जाते. कालभैरवाने कोथळासूर राक्षसाचा वध केला. रक्तभोजाचा पुत्र महिषासूर आणि केदारनाथ यांचे युद्ध सुरू झाले. अनेक शस्त्रास्त्रांनी महिषासूर मरत नाही, असे पाहून केदारनाथांनी महालक्ष्मी देवीला बोलावले. इंद्रायणी देवीने शक्तीने महिषासुराचा वध केला. रक्तभोजाचा पुत्र पुष्कर, रुधिरोचन, धीरोचन तसेच त्यांचा मामा एकाक्ष देशाचा यक्षराजा चंद्रसेन हे सर्व राक्षस यांनी विमानातून भैरव सैन्यावर हल्ला चढवला होता. त्यांचा संहार करण्यासाठी हनुमानाचे आवाहन केले. हनुमंताने त्यांची विमाने पाडली. आकाशभैरवाने रुधिरोचनाचा, कमलभैरवाने चंद्रसेनाचा, कालभैरवाने पुष्कर व धीरोचनाचा वध केला. केदारनाथ स्वतः सिद्ध बैराग्याचे रूप घेऊन रत्नासुराला भेटायला आले. बैराग्याच्या वेशातील केदारनाथांनी रत्नासुराला युद्ध थांबवून नाथांना शरण जायला सांगितले. उलट रत्नासुराने बैराग्याची निंदा अपमान केला आणि मंडूकासुराला भैरव सैन्यावर लढायला पाठवले. केदारनाथांनी शेषनागाला युद्धास पाठवले. शेषाने मंडूकासुराचा वध केला. हे पाहून रक्तभोज देवसेनेचा पराभव व्हावा म्हणून 7 दिवसांच्या अनुष्ठानाला बसला. रत्नासूर राक्षस सेना घेऊन युद्धाला आला. केदारनाथांचे व राक्षसांचे युद्ध महाभयंकर होत चालले होते. रत्नासूरची अनेक शस्त्रे, अस्त्रे मोडून केदारनाथांनी रत्नासुराला शक्तिहीन करून सोडले होते. केदारनाथांना माहित होते, रत्नासुराचा वध आदिशक्तीच्या हातूनच होणार आहे. आदिशक्तीचा अवतार आई चोपडाई तेव्हा शक्तिसेना घेऊन नाथांच्या सहाय्यास आली होती. रत्नासूर तिच्यासोबत युद्ध करू लागला. चोपडाईने खड्गाने रत्नासुराचे शिर उडवले. रत्नासुराने मृत्यूसमयी विनंती केली, श्री केदारनाथा, माझ्या नावाने या क्षेत्राला रत्नागिरी असे नाव असावे. नाथांनी तथास्तु म्हणून वर दिला.
रक्तभोजाचे अनुष्ठान देवसेनेचे सेनापती कालभैरवाने मोडून टाकले. चिडलेला रक्तभोज केदारनाथांसमोर आला. रणांगणात नाथांच्या अस्त्राने रक्तभोज मृत्युमुखी पडे, पण नाथांच्या हातातील अमृत पात्रातील थेंब त्यावर पडताच पुन्हा उठे. तेव्हा नाथांनी हातातील अमृत पात्र सह्याद्रीच्या अमरनाथ कड्यावर ठेवून युद्धास सुरुवात केली. रक्तभोजाने वृक्षाचे रूप धारण केले. तेव्हा नाथांनी अस्त्राने रक्तभोजाच्या शरीराचे 8 तुकडे केले आणि त्याचा वध केला. रक्तभोजान मृत्यू समयी नाथांना शरण आला. केदारनाथांकडे त्याने प्रार्थना केली, माझ्या 8 अवयवांपासून सुवासिक वृक्ष व वनस्पती निर्माण व्हाव्यात आणि त्यापासून अष्टगंध तयार व्हावे. त्याचा उपयोग आपणास मंगलतिलक लावण्याकरता व्हावा. केदारनाथांनी तथास्तु म्हटले. या अष्टगंधे म्हणजे मलयागरू, देवदार, कृष्णगरू, हरिचंदन, कुंकुम केशर, दवणा, गवलक चोरा, रक्तचंदन होत. रक्तभोजाची पत्नी जलसेना व रत्नासुराची पत्नी चंद्रसेना ह्या सती गेल्या. त्यांनी सुगंधी जलरूपे धारण केली. रक्तभोज व रत्नासुर यांच्या वधाची बातमी ऐकून महालक्ष्मीला आनंद झाला. तेव्हा देवी म्हणाली, चांगला भला आहे केदारनाथ. तेव्हा लोकांनी आनंदाने गुलालाची उधळण करून चांग भलं, चांग भलं असा एकच जयघोष केला. करवीर निवासिनी आई अंबाबाईने कोल्हासूर राक्षसांच्या वधाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केले होते. त्यामुळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले. जेव्हा मोहीम फत्ते झाली, तेव्हा ते माघारी परतू लागले. हे अंबा मातेला समजताच आई अंबाबाई आहे तशीच अनवाणी पळत देवांकडे आल्या. तेव्हा देव वाडी रत्नागिरी डोंगरावर पोहोचले होते. अंबा मातेने ज्योतिबा देवांना करवीर नगरीच्या रक्षणासाठी त्याच डोंगरावर थांबण्याची विनंती केली. तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे, म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवांनीही ती मान्य केली. साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबादेव त्या डोंगरावर स्थायिक झाले आणि करवीर नगरीचं भाग्य उजळलं. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे. ज्योतिबाच्या नावानं चांगली